जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश जाटे मोगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. आता मी निघालोय, पूजा वगैरे केली माझ्या स्वामी महादेवांची. तर बघा तो अभिषेक कसा केलाय. तोपर्यंत मी ट्रेनसाठी पळतो. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली ट्रेन झाली आहे खूप लेट आणि ऑफिसला पोचायला मला जवळपास तासभर लेट होतं. ट्रेनची वाट बघत लेट झालेलं आहे, काय करू काय नको. आणि नंतर लक्षात आलं की मला ऑफिसला मेसेज टाकायला पाहिजे. तर मी फटाफट मग मेसेज टाकला. तर ट्रेन आली, ट्रेन पकडली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, माईक बघितलं नंतर, अरे मी मोबाईलच नाही काढला. तर आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार. खूप भारी वाटतंय की स्वामी महाराजांनी आपल्याकडून सेवा करून घेतली आहे. सकाळी मूर्तीचा आणि पादुकांचा अभिषेक केला. खूप छान वाटतंय. नमस्कार. डुकूला ओळखलं? प्रशांत, त्याला मी डुकू म्हणतो. तर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमचा गोविंदा करण्याचा डिसिजन झाला. तर ही मीटिंग झाली. ही मीटिंग बघा पहिली कोण कोण उपस्थित होते. परत आलात, मीटिंग पाहिलं तर त्याच्यामध्ये डिसिजन झाला यावर्षी पण आपण आपला गोविंदा काढायचा. म्हणून आम्ही आता प्रथेप्रमाणे आज सरावाला सुरुवात करतोय. आज सरावाचा आमचा पहिला दिवस. आज श्रावणी सोमवार. महादेवाच्या कृपेने, जागेवाले महाराजांच्या कृपेने आज आम्ही आमच्या सरावाला सुरुवात करणार आहे. आमची अशी प्रथा आहे, आमची अशी परंपरा आहे की पहिला आम्ही आमची जी बिल्डिंग आहे तिथे जाऊन जागेवाल्याला नारळ देतो आणि प्रथेप्रमाणे मामा म्हणजे आमचे चव्हाण मामा सगळ्यांचे लाडके, ते तिथे जागेवाल्याला गाराणं घालतात. तर चला, तर जिथे आमच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट चालू आहे तिथे आम्ही आलोय आणि आमच्या अंबेमातेचं मंदिर आहे समोर. तिथे आता आई अंबेमातेला प्रार्थना करणार, तिला पाया पडणार, तिला देखील सांगणं करणार. चव्हाण मामा पुढेच आहेत. ही सगळी आपली गँग तिच्यासोबत. चेतन बुवा. आज त्यासाठी त्या ठिकाणी सर्व देखील बनवलं आहे. त्या सर्व सगळ्या बाळगोपाळांची आठवण केलेली आहे. तरी आज त्याने इथलं भरलेलं बल ठेवलेलं आहे. त्या भरलेलं बल रात्री होऊन आज न त्यांच्याकडे झालेली हे बाई कुठे दुखापत कोणाला झाले ते काही घालत नाही. ते सगळं दूर कर आणि ते सगळं त्या अत्यंत पायाकडे घाल आणि त्याने जो सर्व जिबेला हात घेतलेला आहे त्याच्यामध्ये तू सामील हो. आणि आज बालगोपाल जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये सामील होऊन त्याला कुठल्याच प्रकारचा दुखापत न होता. जसे आनंदाने आले तसे आनंदाला घरी पोचव. एक वेळ त्यांची पाहिजे. हमने माते की आता आम्ही या आमच्या बिल्डिंगच्या इकडे आलो आहे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आमच्या बिल्डिंगचं. म्हणजे रिडेव्हलपमेंटला गेली आमची बिल्डिंग. बऱ्याच जणांना माहिती आहे तुम्हाला. आणि आता मामा इथे जागेवाल्याला नारळ देणार आहेत, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. अंबेमातेला पाया पडलो आपण, त्यानंतर जागेवाल्याला नारळ दिला. आता आपण आलेलो आहे बजरंगबली, जो आपल्याला बळ देणार आहे या दहीहंडीमध्ये, या सरावामध्ये, आणि आपलं रक्षण करणार आहे. त्या बजरंगबलीला पाया पडायला खेळामध्ये सामील होऊन आज त्याचे मुलं या ठिकाणी आलेले आनंदाने त्यांना त्यांच्या घरी कुठून
काय पेटली अजून? मामा पेटली नाही पेटवून असं कसं होईल. कुठे पडतात मामा? अध्यक्ष महोदय आलेले आहेत, आवाजावरूनच कळलं असेल. तर अशा प्रकारे फायनली अंबे मातेचं दर्शन झालं, त्यानंतर जागेवाल्याला नारळ दिला आणि त्यानंतर आपल्या बजरंगबलीला देखील आपण पाया पडून आलो आणि आता सुरुवात होणार आहे दहीहंडीच्या सरावाला. आज सरावाचा पहिला दिवस. आता आपण जिथे दहीहंडी प्रॅक्टिस करतो आणि आपली जिथे हंडी लागते तिथे आता मामा नारळ देणार आहेत जागेवाल्याला. चेतन भाऊ, आपला दहीहंडी सराव चालू झालाय, पण आपले मास्तर कुठे दिसत नाहीये. सगळे विचार कौटुंबिक ह्याच्यात खूप गुंतलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर खूप जबाबदारी आलेली यावर्षी. त्याच्याखाली दबले गेले. त्याच्यामुळे खांदे खूप झिजले गेलेले आहेत. त्यामुळे यावर्षी ते दिसत नाहीत, पण नक्की गोंद्याच्या दिवशी आपल्याला दिसतील ते. अच्छा, हे गॅरंटी पकडायची की त्या नाही दिवशी? 100% त्या दिवशी पण जबाबदारीचं ना आलं तर आपण त्यांच्या घरी जाऊन ठरत लावू. अच्छा. तर गुरु मास्तर यांना आम्ही सगळेजण मिस करतोय. जय अंबे माते की जय. बोल बजरंगबली की जय. गणपती बाप्पा मोरया. हे प्रॅक्टिसवर डबल एक्का घ्यायचे.
आपण सगळ्यांनी आमचा सरावाचा पहिला दिवस बघितला. हा सरावाचा पहिला दिवस होता आणि गोविंदा हा फक्त सण नसून तो इमोशन आहे हे कशावरनं कळतं. आज हितेश म्हणजे आज त्याची सिच्युएशन काय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहिलंय. तो आज म्हणजे भले दुखत असेल किंवा काय असेल कळ सोसत सुद्धा तो आला गोविंदाच्या सरावासाठी पहिल्या दिवसासाठी. तर ह्याला म्हणतात गोविंदा हा सण नसून तो इमोशन आहे. हो म्हणजे तुझी तळमळ काय होती? तळमळ म्हणजे प्रत्येक वर्षी मी वरती चढतो. या वर्षी जमणार बट जमणार नाही म्हणून आपण ऍटलिस्ट त्यांना मी पकडू पण शकत नाही त्यांना, बट मॉरल सपोर्ट म्हणून खाली आलो. दुखतंय बट ठीक आहे, चालतंय. ती त्याची आवड आहे ना, ती दिसते त्याच्या चेहऱ्यावरून पण. आणि तो इमोशनल झालेला की मला वर चढायला नाही मिळणार आहे, त्या जागी आता दुसरा असणार आहे. तो त्याच्या जागी जो चढणार होता त्याला तो सारखा बाजूला घेतो आणि त्याला सांगत होता असा राहा, असा कर, असा राहा, असा प्रेशर येतो किंवा तुला हात असा द्यायचा आहे, कुठे काय करायचंय. त्या ट्रिक्स आणि टिप्स त्याच्या चालू होत्या. आपले सणवार असतात ते काही पूर्ण वर्ष नसतात, एवढे पण वेळ असतात. आपण जावा. जर तुम्हाला वरती चढता येत नाही, काही मदत करता येत नाही, मी गोविंदाबद्दल सांगतो, तर जर काही करता येत नाही तर ऍटलिस्ट तुम्ही त्यांच्याबरोबर जावा, उभे राहा. वरती जो गोविंदा चढलेला असतो ना त्याला पण थोडा आधार मिळतो की खाली आहेत, खूप लोक आहेत. त्याला तेवढंच हवं असतं, बाकी काही नाही. बाकी सगळे आपले व्यवस्थित चढतात, व्यवस्थित उतरतात. जेव्हा पण आपली गरज लागेल, जर तुम्ही व्यवस्थित असाल माझ्यासारखे नाही तर थोडी मदत करा, पकडायला उभे राहा, काही प्रॉब्लेम नाही, काही होत नाही, बिंदास जायचं. बाकी तुम्ही काळजी घ्या स्वतःची, दुसऱ्यांची काळजी घेऊन, आपल्या मित्रमंडळींची, आपल्या पथकातील जेवढे पण आहेत बालगोपाल गोविंदा त्यांची काळजी घेऊन आपला गोविंदा साजरा करा, सराव करा. बरेच जण आपले ब्लॉग्स बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार तर पुढच्या माझ्या ब्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार. आता मी डेली ब्लॉगचा एक वसा हातात घेतलाय, बघू स्वामींची इच्छा. तर बाकी जास्त मी ज्ञान देत नाही बसत आहे, ब्लॉग खूप मोठा होतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खा प्या मस्त, आपल्या परिजनांची काळजी घ्या. पुढला आवडला तर लाईक करा, आपल्या परिजनांसोबत, मित्रमंडळीसोबत सगळ्यांसोबत शेअर करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.